मतदारसंघामध्ये या ठिकाणी प्रचाराला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी जो 24 गावचा जो ज्वलंत प्रश्न होता त्या प्रश्नाची सोडवणूक आदरणीय समाधान दादांनी केलेली आहे। याआधी शेतकरी बांधवांना सर्वांना असं वाटतं की योजना होईल का नाही याबद्दल शंका होती, परंतु यासाठी 700 कोटीचा निधी जवळपास आमदार समाधान दादांनी आणलेला आहे आणि सध्या दृश्य स्वरूपात या ठिकाणी गावापासून 2 किलोमीटरवर अंतरावर ज्या ठिकाणी भूमिपूजन झालं, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते जिथं भूमिपूजन झालं त्या ठिकाणी त्याचं काम सध्या सुरू आहे। पाईप बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी सुरू आहे आणि ती दृश्य स्वरूपात असल्यामुळं सर्वांना या भागातील शेतकरी कष्टकरी बंधूंना दिलासा मिळालेला आहे। त्यांना आता आत्मविश्वास आलेला आहे की ही योजना लवकरच होणार आहे आणि या चळवळीतील एक घटक म्हणून आणि या भागातील एक कार्यकर्ता म्हणून मला आत्मविश्वास आहे की पक्षाच्या माध्यमातून त्याचबरोबर आदरणीय आमदार समाधान दादा अवतारे यांच्या माध्यमातून या ठिकाणी 1 वर्षाच्या आत पाणी या ठिकाणी येईल असं ही योजना दृष्टिक्षेपात आलेली आहे आणि ही नक्की येणार। भाजप उमेदवार करुणा शिवशरण यांनाच का मतदान करायचं? भाजपाने दिलेले जे उमेदवार आहेत, करुणाताई शिवशरण या उच्च शिक्षित आहेत, त्यांना समाजकारणाचा अनुभव आहे आणि जिल्हा परिषदेमधून जी लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक केली जाते आणि ती सोडवणूक करण्याचा आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे। त्यामुळं लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकून त्याला निश्चितपणे लोक मतदान करतील असा आत्मविश्वास। लक्ष्मी देवडी भागातनं करुणाताई शिवशरणना प्रतिसाद कसा आहे? सध्या लक्ष्मी देवडी भागातून जे भाजपाचे पंचायत समितीचे उमेदवार आहेत यादव साहेब, त्याचबरोबर करुणाताई शिवशरण आहेत, त्या दोन्ही उमेदवारांना आमदार समाधान दादा अवतारे यांनी केलेले विकास कामामुळे अतिशय चांगला प्रतिसाद आहे।